नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत असावी असं वाटत होतं, परंतु फुटकळ जागांच्या मोबदल्यात वंचित आणि महाविकास आघाडीचं काही जमलं नाही. प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये उमेदवार द्यायचा सपाटा सुरू केला आणि स्वाभाविकपणे काँग्रेसने सुद्धा त्यांच्या विरोधात अकोल्यामध्ये उमेदवार जाहीर केला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे वंचितने बारामतीमध्ये उमेदवार दिलेला नाही आहे. त्यांनी चक्क सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. या घटनेमुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत साठमारी सुरू आहे याचे संकेत मिळत आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या वशीकरण मंत्राची जबरदस्त चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं काही वंचितबरोबर जमताना दिसत नाही आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये वंचितच्या बाबत खंत व्यक्त केली की गेले 2-2.5 महिने मला सातत्याने टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतोय. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मागासवर्गीय आहे आणि मी सुद्धा वंचित आहे, अशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही किंवा वंचितचं सुद्धा नाव घेतलं नाही, परंतु त्यांचा निशाणा प्रकाश आंबेडकर यांच्या दिशेने होता हे तर उघडच आहे. वंचित आणि नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये पंगा सुरू आहे. नाना पटोले सातत्याने वंचितच्या विरोधात बोलत आहेत, प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बोलत आहेत. वंचितला आमची मैत्री मान्य नव्हती आणि त्यांना मैत्री मान्य नव्हती हे त्यांनी उमेदवार जाहीर करायला लागल्यापासून सिद्धच झालेलं आहे. आता ते उमेदवार जाहीर करतायत, मग आम्ही कसं थांबायचं असा नाना पटोलेंचा सवाल आहे आणि तो सवाल अगदीच चुकीचा नाही आहे. अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ आहे आणि ते नेहमीच इथून लढतात. काँग्रेसने इथून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि स्वाभाविकपणे काँग्रेस आता अभय पाटील यांच्या विजयासाठी आणि प्रकाश आंबेडकरांच्या पराभवासाठी इथून जोरदार ताकद लावणार आहे. वंचितला आमची मैत्री मान्य नव्हती असं नाना पटोले वारंवार सांगतायत, परंतु शरद पवारांनी मात्र वंचित आघाडीची मैत्री संपादन करण्यामध्ये यश मिळवलं आहे. एकीकडे नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांवर शरसंधान करत असताना वंचितने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करून काँग्रेसला आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. याला आपण दणकासुद्धा म्हणू शकता. महाराष्ट्राचं गेल्या काही वर्षाचं राजकारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये काही फारसं सख्य नाही आहे. खरं तर दोघांमध्ये उवा दावा आहे अशा प्रकारचं चित्र आहे. प्रकाश आंबेडकरांनी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर जळजळीत टीका केली आणि अनेकदा या टीकेचं लक्ष शरद पवार हे स्वतः होते. 2023मध्ये प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर गेले होते आणि तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी वंचितसोबत युती झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की शरद पवारांची आपलं जुनं भांडण आहे. अर्थात विरोधकांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना वश करण्याचा वशीकरण मंत्र शरद पवारांना चांगला साध्य आहे आणि याची झलक त्यांनी यापूर्वी अनेकदा दाखवली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत ही झलक त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत त्या 3 पक्षांमध्ये अनेक बाबतीत एक वाक्यता नाही आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. वंचित आणि शरद पवारांची जी मैत्री आहे त्या मैत्रीचा आधार काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे, परंतु या मैत्रीचा आधार काँग्रेस हिताच्या कबरीवर झाला असण्याची दाट शक्यता आहे आणि काँग्रेसमध्ये तरी सध्या तशीच कुजबूज आहे. आपल्याला आठवत असेल की मनसेचे पदाधिकारी वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सगळ्यात पहिली भेट शरद पवारांची घेतली होती आणि त्याच वसंत मोरेंना वंचितने पुण्यातून आपला उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. आणि या घोषणेमुळे मुरलीधर मोहोळ जे भाजपचे पुण्याचे उमेदवार आहेत ते प्रचंड सुखावलेले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मात्र जबरदस्त धक्का बसलेला आहे. कारण वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर जी मतं खाणार ती स्वाभाविकपणे काँग्रेसचीच मतं असतील. राजकारणात कायमच तारेवरची कसरत करावी लागते. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ती कसरत केलेली आहे. आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला धार्जिणे नाही म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धार्जिणे नाही हे दाखवून देण्यासाठी त्यांनी कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज यांना सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये व्यक्तिगत नात्यांचा भाग जास्त आहे, पक्षाचा भाग फारच कमी आहे. सुप्रिया सुळे यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानलेले आहेत आणि वंचितने बारामतीमधून एक्झिट घेतल्यामुळे बारामतीच्या लढतीमधून वंचित बाहेर पडल्यामुळे या मतदारसंघातली जी चुरस आहे ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीने आतापर्यंत 24 उमेदवार जाहीर केलेले आहेत. आणखी काही उमेदवार ते जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यामध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार देऊन राज्यामध्ये त्यांना जबरदस्त आव्हान देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत होते, परंतु या प्रयत्नांची आता माती होताना दिसते. वंचित आघाडीला जर आपण सोबत घेतलं तर भाजपच्या समोर आपण तगडं आव्हान निर्माण करू शकू असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत होतं आणि ते खरंही होतं. कारण वंचितची स्वतःची वोट बँक आहे.
वंचितला 4-5 जागांची ऑफर देण्यात आली, परंतु वंचितने ही खिरापत घेण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नावर पाणी पडलं। मुठभर जागा तोंडावर फेकून प्रकाश आंबेडकर यांची वोट बँक ताब्यात घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता, परंतु प्रकाश आंबेडकर यांना ठामपणे हे माहिती होतं की शिवसेना फुटल्यानंतर, राष्ट्रवादी फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाची आता ताकद फारशी नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जागा वाटपामध्ये घसघशीत वाटा हवा होता, परंतु महाविकास आघाडीचे नेते त्यांना हा वाटा द्यायला तयार नव्हते। वंचित आघाडी असो वा महाविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांचे स्वतःच्या राजकीय ताकदीबद्दल दावे इतके अवास्तव होते की दोघांनी ताणून धरलं आणि दोघांनी ताणून धरल्यामुळे ही आघाडी प्रत्यक्षात कधीच आकारास येऊ शकली नाही। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचं भलं केलं नसलं तरी महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या लेकीचं मात्र त्यांनी भलं केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि अशाच काही मंडळींना पाठिंबा जाहीर करून स्वतःचं भलं कसं करून घ्यावं हे प्रकाश आंबेडकरांना चांगलंच ठाऊक आहे। खरं तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या निवडणुकीमध्ये गमावण्यासारखं काहीच नाही आहे। त्यांच्या दोन्ही हातात लाडू आहेत। जर महाविकास आघाडीसोबत अंडरस्टँडिंग झालं असतं तर कदाचित 1-2 ठिकाणी त्यांना फायदा झाला असता। आता हे अंडरस्टँडिंग झालेलं नाही आहे, तेव्हा त्यांना या निवडणुकीमध्ये आपल्या वोट बँकची ताकद दाखवण्याची संधी मिळालेली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांची ही ताकद महाविकास आघाडीतल्या पक्षांसाठी उपद्रव ठरू शकते। त्याच्यामुळे शरद पवार यांच्यासारखे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर व्यक्तिगत तडजोड करून स्वतःचं भलं करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत। हा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला फरक आहे। भाजपच्या अनेक वर्षे जवळ असलेले महादेव जानकर हे जेव्हा शरद पवारांच्या गळाला लागणार हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं, तेव्हा त्यांनी ताकद लावून महादेव जानकर यांना पुन्हा एकदा महायुतीकडे आणलं। देवेंद्र फडणवीसांनी ही राजकीय खेळी अगदी ताकदीने खेळली आणि यशस्वी केली। दुसऱ्या बाजूला शरद पवार, त्यांना माहिती होतं की प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत तर कदाचित महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होईल, परंतु शरद पवारांनी स्वतःच्या फायद्यापुरता सौदा केला। त्यांनी लेकीची जागा सुरक्षित केली। महाविकास आघाडीचा कडेलोट झाला तरी चालेल, परंतु बारामतीची गडी वाचली पाहिजे, हे शरद पवारांचं राजकारण आहे। शरद पवारांचं हे राजकारण खरं तर अनाकलनीय आहे, कारण शरद पवार फक्त खासदार नाही आहेत। शरद पवार हे महाविकास आघाडीचे संस्थापक आहेत, त्यांच्यामुळे ही आघाडी अस्तित्वात आली। ते या आघाडीचे सूत्रधार आहेत आणि शरद पवार महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल होते। त्याच्यामुळे शरद पवारांनी विचार करताना बारामतीपुरता विचार करणं अपेक्षित नव्हतं, त्यांनी महाविकास आघाडीचा विचार करणं अपेक्षित होतं। शरद पवारांनी जर प्रयत्न केले असते तर प्रकाश आंबेडकरांचं मन वळवणं त्यांना शक्य होतं। महाविकास आघाडीच्या अन्य 2 पक्षांचं मन वळवणं सुद्धा त्यांना शक्य होतं। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये तडजोड होऊ शकली असती, परंतु शरद पवारांचा फोकस हा महाराष्ट्र नाहीच आहे। शरद पवारांचा फोकस फक्त बारामतीपुरता उरलेला आहे। त्याच्यामुळे शरद पवारांच्या राजकारणाच्या खेळी फक्त बारामतीपुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत। एका बाजूला देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी किल्ला लढवताना दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार महाविकास आघाडीचं तर सोडूनच द्या, पक्षाचंही सोडून द्या, ते फक्त बारामतीपुरते मर्यादित राहिलेले आहेत। महाविकास आघाडीतल्या दिग्गज नेत्यांच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे ही सगळी परिस्थिती ओढवलेली आहे आणि त्याच्यामुळे महायुतीचा मार्ग अधिक सुकर होताना दिसतोय। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।